जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं हे व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. सर्वात प्रथम तर आज संकष्ट चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी एक नवीन सूचना देण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. नवीन सूचना आहे थोडीशी येण्या जाण्याच्या म्हणजे दळणवळणाच्या सुविधेबद्दल, प्रवासाच्या सुविधेबद्दलची. अनेक भागांमधून मला फोन येत आहेत की गुरुजी आम्हाला तुमच्याकडे उपासना शिबिराला यायचं आहे, किंवा ज्यांनी ज्ञानमाळीसाठी बुकिंग केलेली आहे तर गुरुजी आम्हाला ज्ञानमाळीसाठी यायचं आहे, परंतु आमच्या भागामध्ये थोडंसं टी बसेस किंवा इतर काही खाजगी वाहनांच्या तारांबळीमुळे आम्हाला तिकडे येणं शक्य होत नाही आहे. किंवा जसं की बीड जिल्ह्यामधून काही जणांचे फोन आले की गुरुजी बीड जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू आहे, म्हणजेच बीड जिल्ह्याच्या अंतर्गत संचारबंदी लागू झालेली आहे. त्या ठिकाणी जमाव जमू शकत नाही. खाजगी वाहन किंवा टी बसेस यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यासोबतच कळंब तालुक्यामधूनही फोन आला होता की त्या ठिकाणी सुद्धा काही या सदृश परिस्थिती आहे. तर या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता या ठिकाणी मी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे. हे निर्णय मला या ठिकाणी सांगायचे आहे. आता ह्या ज्या सर्व तारांबळीच्या प्रकरणामुळे थोडासा ज्ञानमाळीच्या तारखेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. जुनी तारीख कायम ठेवून नवीन आणखीन एक तारीख आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. शिवाय उपासना शिबिराच्या नियोजनामध्ये सुद्धा थोडासा बदल आपण काही दिवसांसाठी करणार आहोत, जेणेकरून कुठल्याही प्रकारची असुविधा त्या ठिकाणी निर्माण होऊ नये. बघा, दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजे वार शुक्रवारी आपण ज्ञानमाळीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या 3 तारखेच्या ज्ञानमाळीसाठी बुकिंग सुद्धा सुरू होती, चालू आहे. बऱ्याच जणांची बुकिंग झालेली आहे, परंतु नेमकं वरील सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपण 3 तारखेच्या ज्ञानमाळीची जागा त्या ठिकाणी बदलत आहोत. म्हणजे 3 तारखेचा ज्ञानमाळ त्या ठिकाणी रद्द झालेली आहे असं बिलकुल नव्हे. म्हणजे 3 तारखेला ज्ञानमाळी होणारच आहे. त्या ठिकाणी जेवढेही भक्त माझ्याकडे येतील, जेवढे उपासक येतील, शिष्यमंडळी येतील, त्या सर्वांच्या ज्ञानमाळी या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने दरवेळप्रमाणेच पूर्ण वेळ देऊन रीतसर करण्यात येतील. परंतु जसं बीड जिल्ह्याचा प्रॉब्लेम होता किंवा आणखीन काही ठिकाणी असे प्रॉब्लेम असतील की ज्यांना येण्यासाठी सध्या जमत नाही आहे, अशा भक्तांसाठी आपण ज्ञानमाळीची नवीन एक तारीख आयोजित करण्यात आलेली आहे. तिची मी तुम्हाला एकदा माहिती देतो. इथे बघा, माझ्या हातामध्ये हे कालनिर्णय नावाची दिनदर्शिका आहे, म्हणजेच कॅलेंडर आहे. तर या ठिकाणी बघा, हां, ज्ञानमाळीची जी तारीख आहे, ज्या दिवशी आपल्याला ज्ञानमाळी करायच्या, तर ही ज्ञानमाळीची तारीख मी या ठिकाणी ठरवत आहे. दिनांक 23 नोव्हेंबर 2023. 23 नोव्हेंबर 2023 या रोजी गुरुवार येतो आणि ह्या गुरुवारच्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या ज्ञानमाळी संपन्न होतील. आता गुरुवारच्या दिवशी त्या ठिकाणी रात्री जी आहे तर ती म्हणजे त्या दिवशी सकाळी एकादशी आहे आणि एकादशीचं व्रत हे रात्री 12 वाजेनंतर त्या ठिकाणी दुवादश लागत असते, म्हणजे प्रदोष लागत असतो. त्यामुळे 23 तारखेच्या रात्री 12 वाजेच्या नंतर सर्व ज्ञानमाळी होतील. 12 वाजेपर्यंत जागरण गोंधळाचा विधी चालेल. दिवसा या ठिकाणी जळफेरी, मार्गमळे, दैत्यपूजन, चौक भरणी, त्यासोबतच उपदेश, त्यासोबतच इतर काही पथ्य, काही गुप्त गोष्टींची शिकवण, हे सर्व दिवसभर चालेल. रात्री त्या ठिकाणी संध्याकाळी 8 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत जागरण गोंधळ म्हणजेच त्या ठिकाणी आराध्य गीतांचा कार्यक्रम होईल आणि रात्री 12 वाजेपासून पुढे ज्ञानमाळी पडायला सुरुवात होईल, तर ते थेट सकाळी 3 वाजेपर्यंत राहील. म्हणजेच काय, तर ज्या पद्धतीनुसार मी 3 तारखेचं सांगितलं की अख्खा दिवस आणि अख्खी रात्र लागणार आहे, त्याच पद्धतीनुसार जे भक्त या ठिकाणी 23 तारखेला 23 नोव्हेंबर 2023 गुरुवारी येणार आहे, त्यांनी त्याच नियोजनाप्रमाणे येणे की अख्खा दिवस आणि अख्खी रात्र तुमची या ठिकाणी जाईल. हा झाला ज्ञानमाळी संबंधीचा विषय.
आता 3 तारखेला ज्यांचं ज्यांचं येणं शक्य आहे अशांनी नक्की यावं, त्यांना वापस लावलं जाणार नाही. सर्व या ठिकाणचं नियोजन झालेलं आहे. परंतु त्या ठिकाणी जर खरोखर 144 कलम लागू असेल किंवा त्या सदृश्य परिस्थिती असेल, मग मात्र एवढी मोठी जबाबदारी किंवा जोखीम घेऊन इथपर्यंत येणं टाळावं. मग अशा भक्तांनी 3 तारखेला न येता 23 तारखेला यावं, म्हणजे 20 दिवसांच्या नंतर त्यांची ज्ञानमाळ होईल. हा झाला या ठिकाणचा पहिला विषय. दुसरा विषय म्हणजे ज्यांची ज्ञानमाळ आता 3 तारखेला न होता जे 23 तारखेला येणार असतील, त्यांनी इथे येईपर्यंत जी काही उपासना सुरू आहे दैनंदिन ती सुरू ठेवावी. म्हणजे बरेच जण विचारतात की गुरुजी आमची 21 दिवसांची साधना झाली आहे किंवा मग 40 दिवसांची झाली आहे, मग आम्ही आता थांबावं का? तर बघा, जो थांबला तो कायमचाच थांबला. त्यामुळे जोपर्यंत तुमची ज्ञानमाळ होत नाही तोपर्यंत दररोज किमान 21 मिनिट तरी साधना उपासना सुरू ठेवावी. नाही 1 तास, सव्वा तास, 1.5 तास बसणं होत तर किमान दररोज 21 मिनिट तरी महिला वर्गाने द्यावा. पुरुष वर्ग असतील आणि धकाधकीमध्ये असतील तर दररोज किमान 11 मिनिट तरी त्यांनी स्वतःच्या उपासनेसाठी काढावे. जोपर्यंत तुमची ज्ञानमाळ होत नाही तोपर्यंत उपासना एकदम बंद करू नये. जर कोणी चुकी भुलीने त्या ठिकाणी उपासनेचा नारळ विसर्जित केला असेल, उपासनेची सुपारी उत्थापन म्हणजे उचलून घेतली असेल किंवा ती पूजा त्या ठिकाणी विसर्जित केली असेल, जरी पूजा विसर्जित केली तरी तुमच्या प्रत्येकाकडे मी दिलेला उपासनेचं ध्यानचित्र आहे, म्हणजे फोटो आहे. त्या ध्यानचित्रासमोर सुद्धा तुम्ही दिवा अगरबत्ती लावून 11 मिनिट, 21 मिनिट, अर्धा तास साधना करू शकता. पूजा जरी विसर्जित झाली तरी घाबरण्याचं कारण नाही, परंतु साधना खंडित करू नये. जोपर्यंत ज्ञानमाळ होत नाही तोपर्यंत ती सुरूच ठेवावी. आता उपासना शिबिराच्या संबंधित सुद्धा काही तारखा मी बदललेल्या आहेत बरं का. तर जे उपासना शिबिराला येणारे भाविक आहे त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं. बघा, दिनांक 5 नोव्हेंबर रविवारी उपासना शिबिर दरवेळेप्रमाणेच संपन्न होईल. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी रविवारी सुद्धा शिबिर दरवेळेप्रमाणेच संपन्न होईल. परंतु 5 तारखेनंतर आणि 12 तारखेनंतर त्या ठिकाणी थोडासा मी वारामध्ये बदल करत आहे. माझ्या काही वैयक्तिक खाजगी कामांमुळे, म्हणजे शाळेचं काम आहे थोडंसं मला त्या ठिकाणी, तर नोकरीच्या व्यापामुळे पुढचे सलग 3 शिबिरांचा वार बदलण्यात आलेला आहे. तर हा वार त्या ठिकाणी मी केलेला आहे शुक्रवार. म्हणजे पहिले जसं आपण शुक्रवारी शिबिर घेत होतो तसंच ते शिबिर 12 तारखेच्या नंतरच्या शुक्रवारी लागू होईल. म्हणजे कुठले कुठले शुक्रवार बघा, यामध्ये आहे दिनांक 17 नोव्हेंबर 2023 या रोजी उपासना शिबिर होईल, 17 तारखेला होईल. त्यानंतर ते पुन्हा 24 नोव्हेंबर रोजी होईल आणि त्यानंतर ते पुन्हा 1 डिसेंबर रोजी होईल. तर याची सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी. म्हणजे बघा, एकूण 3 शिबिरांच्या तारखा मी या ठिकाणी बदलत आहे. 17 नोव्हेंबर शुक्रवार, 24 नोव्हेंबर शुक्रवार आणि 1 डिसेंबर शुक्रवार. तर मी हे सांगत असताना प्रत्येकाने त्या ठिकाणी स्वतःच्या समोर कॅलेंडर ठेवावं, म्हणजे तुमच्याविषयी आणखीन जास्त स्पष्टपणे लक्षात येईल. आता अशा मी तारखा बदललेल्या आहे. आणि त्यानंतर पुन्हा दिनांक 10 डिसेंबर पासून रेग्युलर आपलं रविवारचं उपासना शिबिर सुरू राहील. तिथून पुढे ते कायम रविवारीच राहील. फक्त थोड्याशा ऑफिशियली कामामुळे त्या ठिकाणच्या मला हे 3 शिबिरांच्या तारखा बदलाव्या लागत आहे. तर सर्वांनी सूचनेचं त्या ठिकाणी लक्ष द्यावं. 3 तारखेला ज्ञानमाळेसाठी तुम्ही येऊ शकता. 3 तारखेला जर वाहनांचा प्रॉब्लेम असेल किंवा त्या ठिकाणी काही जे मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन आहे त्याचं काही जर वेगळं वळण प्राप्त होत असेल किंवा काही धोका पोहोचत असेल तर त्या ठिकाणी मग तुम्ही 23 तारखेला येऊ शकता. त्यानंतर उपासना शिबिर जे आहे ते 17 तारखेला होईल, 24 तारखेला होईल, 1 डिसेंबरला होईल. ज्यांनी 5 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर रविवारची उपासना शिबिराची बुकिंग केली आहे त्यांना चिंता करण्याचं अजिबात कारण नाही. 5 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबरला रविवारीचं शिबिर होईल. त्याच्या पुढच्या शुक्रवारपासून हा नियम आहे तो थेट त्या ठिकाणी 10 डिसेंबरपर्यंत. तर या सूचनेचं सर्वांनी या ठिकाणी थोडंसं गांभीर्याने दखल घ्यावी.
आणि अशा पद्धतीनुसार वेळोवेळी जर काही आणखीन बदल करावे लागले ते सुद्धा यूट्यूबवरती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड नक्की करूया. ह्या तारखा सांगत असताना प्रत्येकाने त्या लिहून ठेवाव्या स्वतःच्या डायरीमध्ये, नोटबुकमध्ये आणि समोर कॅलेंडर ठेवावं, म्हणजे तुम्हाला मी बोललेल्या तारखा स्पष्टपणे कळतील. तर व्हिडिओ या ठिकाणी मी आता थांबवत आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा वेगळा विषय घेऊन, वेगळा टॉपिक घेऊन. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.